नंतर युग कोणते येतं? कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. कलियुग. कृतयुग किती वर्ष चालतो? 32 वर्ष. त्रेता 16 वर्ष. द्वापार 8 वर्ष. कलियुग 4 वर्ष. ह्या 4 युगाची बेरीज किती होते? 60 वर्ष. 60 लक्ष. त्याला काय म्हणावं? चौपटी. म्हणजे आपल्याला ह्या संसारात राहता येते 4 युग, म्हणजे कृत, त्रेत, द्वापार, कलियुग. आणि हे झालं की युगांतीचा सवार होत असतो, याच्यात सवार लिहिलीच नाही. आणि तो सवार झाला की आपल्याला पुढे जावं लागतंय मग चौकडीला. तिथं किती वर्ष राहावं लागतंय? 60 वर्ष. आणि ते झालं की पुन्हा इथे, पुन्हा इथं झालं की पुन्हा तिथं झालं. असं हे चक्र अविरत सुरू राहते, नेहमी सुरू राहते. असं मी या पुस्तकात केलंय. तर हे पुस्तक हे 2 पुस्तक आहेत. तर हे पुस्तक वाचवायचं आणि ठेवून द्यायचं बाजूला, आणि मग हे वाचवायचं. मग तुम्हाला कळतंय. तर काय फार अवघड नाही, देवानं सांगितलेलं ज्ञान नाही का, ते फार अवघड नाही. परंतु आपण करत नाही म्हणून अवघड वाटते, नाही तर काही अवघड नाही. आता कृतयुगाचा धर्म कोणचा आहे? त्रेताचा कोणचा आहे? द्वापरीचा कोणचा आहे? कलियुगाचा कोणचा आहे? आता आत्मोपास्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय? आई वडील मोठे भाऊ व गुरु यांची सेवा करणे. आणि याग म्हणजे काय? यज्ञ करणे. आणि तीर्थ म्हणजे काय? क्षेत्र कशाला म्हणा? व्रत कशाला म्हणा? दान म्हणजे अन्यथा दान द्यायचं नाही. पण दान म्हणजे पैशाचं द्यायचं नाही बरं. पण हे तुमच्यासाठी नाही बरं, तुम्हाला द्यावं लागत असते. तुमच्या दारात कोणी आलं, तुम्हाला तसं करता येत नसतं. हे आमच्यासाठी येते. हे ज्ञान कोणासाठी सांगितलं? आमच्यासाठी. आम्ही कशाला द्यायचं दान? आम्हाला कोण मागेल दान? द्या बाबा बाबा म्हणतात, कोणी मागेल काय एखादा पोतराच नाही. ते म्हणजे हे भावकीची आपली काय म्हणजे हे आपली एकच येतं. तुम्ही मागणार येतं, आम्ही पैसे द्यायचं नाही, मग काय करायचं? कोणाला? आपलं अन्नदान. अन्नदान करा, पण नगदी पैसे नाही द्यायचे. किंवा तुमच्या दारात जर कोणी भिकाऱ्याला भीक मागाय, तर ते म्हणला जर मला पोळी द्या, भाकरी द्या, जेवण करा, जेवण द्या मला, तर बिलकुल द्या. असं काही भिक्षुक असं सांगतात ज्याला ज्ञान नाही. ते काय सांगतात की तुमच्या दारात कोणी आलं तर त्याला जीव घालू नका, त्याला अन्य ठिकाणी भजन घालू नका. पण ते आमच्यासाठी होते. अन्य ठिकाणी भजन घालत नाही आम्ही. परंतु मला सांगा, तुमची पंगत सुरू होईल किंवा आता ताईची सुरू होईल, आणि एखादा दुसरा माणूस येऊन बसला, त्याला उठून लावतात. आणि तो जर एखादा विद्यावंत असेल तर त्या होळी चुड्यासारखं जाळून टाकील ना तुम्हाला. त्याच्यामुळे तसं नाही करायचं. मी काय म्हणतो, कोणाला आमंत्रण देऊ नका. समजा जे पण आलं कोणी तर त्याला उठवू नका. आणि कोणी तुमच्या दारात आलं आणि त्यानं भाकर मागितली तर द्या. पैसे तुम्ही तुमचं बघा, तुम्हाला द्यावंच लागतील पैसे. आता समजा तुमच्या गल्लीत गणपती बसला, आता गणपती बसल्यावर ते पोट्टे येतात, ते टुकार असतात. पोट्टे टुकार असतात नाही का? त्याला जर तुम्ही पैसे नाही दिले की तुम्ही समजा 500 रुपयामुळे तुमचं 5,000चं नुकसान करतात. ते करतात का नाही? त्याच्यामुळे त्या तुम्ही संसारिक आहे, त्यामुळं तुम्हाला ते करावंच लागत असतंय काम. तर ते कोणाचं ऐकू नका. कसं टाळता येईल तितकं टाळा, पण टाळता येत नसलं तर देऊन टाका. कारण थोड्यासाठी मोठं नुकसान होऊ देऊ नका आपलं. तर असं आहे. तर कृतयुगाचा धर्म कोणचा आहे? आत्मोपास्ती. त्रेताचा भक्ती. द्वापरीचा आणि कलियुगाचा आणि एक 5वा एक धर्म आहे, तो कोणचा आहे? आगम. आगम कोणी देवतेचा धर्म आहे? धर्म म्हणजे काय? बैर्या. धर्म म्हणजे बैर्या म्हणजे धर्म. धर्म म्हणजे बैर्या म्हणजे धर्म. तर असं आहे. तर किती धर्म आहेत मग? 5 क्षेत्र. आत्मोपास्ती, भक्ती, याग, तीर्थक्षेत्रवर्तन आणि आगम. तर हे सगळे सारखेच आहेत का? नाही. आत्मोपास्ती हा संचारी बैर्याग आहे, आणि बाकीच्या बैर्याग कसे आहेत? उपदेश रूप. उपदेश रूप म्हणजे कसं? कोणी तुमच्या घरी यावं आणि तुम्हाला म्हणावं कर ना आगमाचा अभ्यास, फार चांगला असतं, तुम्ही करू लागतात आगमाचा अभ्यास. किंवा तुमच्या घरी कोणी यावा
तुम्हाला म्हणा कर्ण आई वडिलाची सेवा, कर्ण भावाची सेवा, कर्ण मोठ्या भावा आई गुरुची सेवा, म्हणजे असं उपदेश देतं ते कोणी बी. आणि मग तुम्ही काय करतात तसं काम करतात, ते आचरतात, त्याला म्हणतात उपदेश रूप बैर्या. आणि हा संचयनी म्हणजे हा डोळ्यानं संचार होतो. तर आत्मभाषेचा संचार कोण करतंय मग? ईश्वर ईश्वर नाही, आधी मोठं सांगायचं. मोठं कोण येते? ईश्वर, चिज्जड आणि विद्या. ईश्वर, चिज्जड, विद्या. कोणाला करतात? तो कर्मभूमीत असावा, 12 वर्षाचा असावा आणि आयुक्त असावा. कशाद्वारे करतात? दृष्टीद्वारे. हा. आणि संचार झाल्यावर काय होतंय? संचार झाल्यावर काय होतं? त्या माणसाला, त्या साधकाला मळ व पिंडस्था बेंडत्वाने प्रकाशता. नाही, कशाच्या म्हणजे संलग्न आणि संलग्नाच्या अंगावर असलेली मळ ते कशा भेटत बेंडत्वाने जीवाला स्वतःचा देव आणि देव आणि देवावरील मळ देव. प्रकाश. म्हणजे आवडेल मळ आणि मळ जीवाला संलग्न प्रकाशल्यामुळे काय होते? तो संलग्नाच्या आयुष्यावर उपासना करतो आणि मग मृत्यूनंतर त्याला चैतन्य मायेची प्राप्ती होते. आता हा झाला आत्मोपास्ती वैराग संपूर्ण झाला. आता दुसरा वैराग कोणता आहे? भक्ती. भक्ती म्हणजे काय? आई वडील गुरु मोठ्या भावाची सेवा. हा वैराग कसा आचरायचा? आई वडील गुरु किंवा मोठ्या भावाची सेवा आयुष्यभर करावी लागते. आणि आयुष्यभर त्याला सत्य कैलास वैकुंठ देवते. मृत्यूनंतर त्याला मृत्यूनंतर त्याला सत्य कैलास वैकुंठ आता येते. त्याच्यानंतरचा वैराग कोणता आहे? या म्हणजे काय? 100 याग. तर 100 यज्ञ करावं लागतं आणि 100 यज्ञ केल्यावर मृत्यू येतो आपल्याला. आणि मग कुठं जावं लागतं आपल्याला? प्राप्ती होते. आणि नंतर मग खालचा कोणता येऊ? कलियुग. तिथला धर्म कोणता आहे? तर याला काय करावं लागतंय? अगोदर तीर्थाला जावं लागतंय. कुठं जावं लागतंय? तीर्थ कुठं कुठं येतं? अशी 3 तीर्थ आहे. तिथं जायचं आणि काय करायचं? स्नान करायचं. पुन्हा काय करायचं? तिथं मंदिरात जवळच मंदिर असतं. मंदिरात जाऊन मूर्तीपूजा करावी. काही दिवस तिथे राहून व्रतदान करावी. हा. आणि मग नंतर घरी येऊन हा वैराग आयुष्यभर आचरावा. करायचा. तर मग उत्तम आचरण केल्यास हा. अंतराळ देवाची प्राप्ती प्राप्ती होते. आणि मध्यमाचरण केल्यास अष्टदेवाची प्राप्ती आणि होते. काय केल्यास कर्मफळ देवतेची प्राप्ती आता होते. कृतीयुगात कोण्या देवतेचं फळ मिळालं? कोण्या? कृतीयुगात. चैतन्य मायेची त्रेता युगात कोणाचं मिळालं? कैलास वैकुंठ. द्वापारात कोणतं मिळालं? स्वर्गदेवतेचं. आणि कलियुगात कोणतं मिळाले? 3 मिळाले. 3 मिळाले. कर्मभूमी अंतराळ. किती देवतेचं फळ मिळाली? 6. 6 म्हणजे कोणत्या? कर्मभूमी, अष्टदेवनी, आणि अंतराळ, स्वर्ग, सत्यकैलास आणि आणि माया. चैतन्य माया. माया. किती राहिले? 3 तीन कोणते राहिले? शिराप्ती, अष्टभैरव आणि आणि विश्व. यायचा वैराग कोणता आहे? आगम. आगम ग्रंथ किती येतं? 4. कोणते येतं? स्वच्छंद ललित भैरव अधिकारी. असे 4 ग्रंथ आहेत. तर ह्याचा अभ्यास केल्यानंतर मग याचं कसं करायचं लागतं? या 4 ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो आपल्याला. आणि उत्तम अभ्यास केल्यावर कोणाची प्राप्ती होती? विश्वदेवतेची. मध्यम अभ्यास केल्यावर, अष्टभैरव. कनियस अभ्यास केल्यावर शिराप्ती देवतेची. आता ह्या 4 युगाच्या धर्मानं परमेश्वर होतो का? नाही. या 4च्या धर्मी परमेश्वर नेहमी न पाहिजे. मग परमेश्वर कसे नव्हतो? परमेश्वर कृतीयुगात आपल्याला आयुष्य किती आहे? 32 लाख. नाही, आयुष्य 1 लाख वर्ष. 1 लाख वर्ष. त्रेतायुगात किती आहे? 10,000. द्वापरात किती 1,000. आहे? आणि कलियुगात किती 100,000. आहे? आता जो आगम वैराग आहे तो त्याला आयुष्य जास्त पाहिजे. आता माया कृतीयुगामध्ये मायाचं अधिकार असल्यामुळं खालच्या देवतेला वरी करत जमत नाही. काय करायचं तिथं तो वैराग आचरता येत नाही. पण त्रेतायुगामध्ये आचरू शकता. तिथं किती आहे तुम्हाला आयुष्य? 10,000. मग तिथं आचरू शकता. आणि द्वापारामध्ये किती आयुष्य? 1,000. मग तिथं बी तुम्ही आचरू शकता. म्हणजे त्या वैरागाचा आचार करू शकता. बाकी कलियुगात करू शकत नाहीत.
कलियुगात का नाही करू शकत? कारण तिथं नाही का आपल्याला आयुष्य कमी आहे. 100 असलं तर 25 वर्ष तर अशीच जातात आपली, आणि 25 वर्ष बाई खाती. मग झाली का 50 वर्षे? मग कवा कवा करता लावलीस तुम्ही? तर असं होतंय. त्याच्यामुळं कलियुगात नाही, आणि कृतियुगात वरची देवता असल्यामुळं तिथं खालच्या देवतेचं गुणगान करता येत नाही. असं तर आता मग बैर्याग आता हे समजलं तुम्हाला? तर हे समजलं की तुम्हाला यातला बैर्याग समजतो. यातला मग म्हणा बरं, 32 लक्ष कृतयोगी भक्ती धर्मतो अधर्मतो कृतयुग किती वर्ष चालतो? 16 लक्ष नाही, कृतयुग 32 वर्ष. तिथं धर्म कोणचा आहे? अधर्म कोणचा आहे? धर्म केला तर काय होत आहे? अधर्म केला तर? आणि खालचा युग कोणचा आहे मग? तिथं ती किती वर्ष चालत आहे? तुम्ही शब्द पण आता मग तर त्रेतयुग किती वर्ष चालतंय? 16 वर्ष. तिथं धर्म कोणचा आहे? भक्ती अधर्म कोणचा आहे? धर्म केला तर काय होतंय? अधर्म केला तर खालचा युग कोणचा आहे? द्वापार म्हणून द्वापारीचं. 8 लक्ष खालचा युग कोणचा आहे? तिथं तो किती वर्ष चालतो? 4 वर्ष. तुम्हाला मग कलियुगाचं म्हणजे हा किती वर्ष चालतो कलियुग? 4 वर्ष. तिथं धर्म कोणचा आहे? तीर्थक्षेत्र अधर्म कोणचा आहे? धर्म केला तर काय होतंय? उत्तम धर्म केला तर? मध्यम केला तर? कलियस केला तर? या चौवीच्या धर्मानं परमेश्वर होतो का? नाही. या चौवीच्या धर्मी परमेश्वर 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 पाहिजे. तर कृतयुगात आपल्याला आयुष्य किती आहे? 1 लाख. याच आहे ते. 1 लाख त्रेतात किती आहे आपलं आयुष्य? द्वापारात किती आहे?